जीवनात यश त्यालाच मिळतं जो काही चुकीच्या गोष्टी आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण एका रोचक कथेमार्फत जाणून घेऊ. तर चला सुरुवात करूया. एका वेळेस एक शिष्य आपल्या गुरुजींना म्हणाले, गुरुदेव, आपल्या सर्वांकडे 2 हात, 2 पाय, 1 मेंदू आणि दिवसाचे 24 तास असतात. तरीसुद्धा काही लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात, पण बहुतेक लोक मात्र अपयशी आणि गरिबीतच आयुष्य जगतात. असं का होतं गुरुदेव? गुरुजी हसत म्हणाले, हे सर्व त्यांच्या आधारित असणाऱ्या सवयींवर अवलंबून असतं. सवयीच माणसाला यशस्वी किंवा अपयशी बनवतात. एक अपयशी व गरीब माणूस अशा सवयींना आयुष्यभर चिकटून राहतो, ज्या सवयींना जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत माणस जीवनाच्या सुरुवातीलाच सोडून देतात. शिष्याने पुन्हा विचारलं, गुरुदेव, त्या कोणत्या सवयी आहेत ज्या यशस्वी आणि श्रीमंत लोक जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात? गुरुजी थोडे गंभीर होत म्हणाले, आज मी तुम्हाला अशा 9 सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींपाशी नसतात, आणि त्या सवयी जर तुझ्यामध्ये असतील तर त्या आजच सोडा. पहिली सवय म्हणजे कोणी बोलत असताना त्याला अडवू नये. ही सवय जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये आढळते. ते समोरच्याला त्याचे बोलणे पूर्ण करू देतात आणि कधीही त्याला अडथळा आणत नाहीत. ते समोरच्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतात आणि केवळ ऐकत नाही, तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते समोरच्या व्यक्तीच्या भावना दडपून किंवा बळजबरीने तोंड बंद ठेवून ऐकत नाही. उलट ते समोरच्याचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी ऐकतात. जर कोणी जबरदस्तीने समोरच्याचे ऐकण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला त्याच्या शब्दांची मांडणी पूर्णपणे समजून ऐकण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटू लागते. त्याच्या भावना आणि विचारांचा आदर न करता त्याला अडवणं किंवा खंडित करणं त्याच्याशी संवाद साधताना एक गंभीर अडथळा ठरू शकतो. आणि थोड्या वेळाने त्या व्यक्तीस अशा स्थितीतून मुक्त होण्यासाठी इतर लोकांना अडथळा आणण्याची सवय लागते. यशस्वी व्यक्ती लोकांचे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय बनवतात. ते समोरच्याचे बोलणे शांतपणे आणि समजून ऐकतात. परंतु बहुतेक अपयशस्वी लोक समोरच्याच्या बोलण्यावर लक्ष देत नाहीत. त्यांना त्याच्या शब्दांचे विश्लेषण करण्याऐवजी त्यावर एकतर उत्तर देण्याची घाई असते किंवा मध्येच अडथळा आणण्याची सवय असते. लक्षपूर्वक ऐकण्याची आणि समोरच्याला अडथळा आणण्याची सवय महत्वाची आहे. कारण जर समोरच्याने महत्वाची गोष्ट सांगितली आणि आपण त्याला मध्येच अडवले, तर कदाचित तो त्याबद्दल विसरेल किंवा त्याचा अपमान समजू शकेल. तसेच यामुळे आपल्याला महत्वाच्या माहितीपासून वंचित राहता येईल. योग्य संवाद साधताना समोरच्याच्या भावना आणि विचारांचा आदर करणे आवश्यक आहे. गुरु पुढे म्हणाले, दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुका किंवा अपयशासाठी इतर कोणाला दोष देत नाहीत. मी यशस्वी झालो असतो, पण माझे नशीब वाईट होते. आज मी खूप प्रगती केली असती, पण माझ्या आईवडिलांनी मला नीट शिक्षण दिले नाही. मी चमत्कार केला असता, पण घरच्यांनी मला साथ दिली नाही. इतरांना दोष देण्याची ही सवय काही काळासाठी व्यक्तीला मानसिक शांती देऊ शकते. त्याला वाटू शकते की त्याचे अपयश इतरांमुळे आहे आणि त्यामुळे त्याला स्वतःच्या चुकीच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याची गरज वाटत नाही. पण या सवयीचा एक मोठा तोटा आहे. हा दोषारोपणाचा मार्ग, असं म्हणता येईल, केवळ व्यक्तीला क्षणिक आनंद देतो, पण अखेरीस तो व्यक्ती अपयशस्वी ठरतो. बहुतेक लोक त्यांच्या आळस, भीती आणि निरुपयोगीपणाचे कारण इतरांना दोष देऊन लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असते की सत्य काहीतरी वेगळे आहे, परंतु ते स्वीकारण्यास तयार नसतात. त्यांच्या मनामध्ये एक साचलेली विचारधारा असते, त्यामुळे त्यांना इतरांना दोष देण्याचे निमित्त मिळते.
पण जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते त्यांच्या चुका आणि अपयशासाठी पूर्णपणे जबाबदार असतात. ते स्वतःला त्यासाठी दोषी मानतात आणि त्या चुका आणि अपयशांमधून शिकून पुढे जातात. यशस्वी लोकांना कधीही इतरांना दोष देण्याची सवय लागत नाही. त्यांना माहीत असते की त्यांचे भविष्य त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. त्यांच्या अपयशाचे कारण असो किंवा यशाचे, ते त्याच्या सर्व जबाबदारी स्वीकारतात आणि त्यातून शिकून पुढे जातात. अशा लोकांची यशाची गुपिते त्यांच्यातील आत्मजबाबदारी आणि शिकण्याची तयारी आहे. त्यांनी आपल्या चुकांमध्ये ताकद शोधली आणि त्यातून सुधारणा केली. ते नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवतात, चुका ही शिकण्याची प्रक्रिया आहे आणि यश साध्य करण्यासाठी आपल्याला त्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे. तिसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक कधीही स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाहीत आणि नकारात्मक विचार करत नाहीत. दुसरे लोक त्यांच्याविषयी काय बोलतात ते बोलू द्या, पण यशस्वी आणि समजदार व्यक्ती स्वतःविषयी कधीही नकारात्मक विचार करत नाही. जर काही गोष्टी अपयशी झाल्या तर ते स्वतःला मी यशस्वी होऊ शकलो नाही किंवा माझी नशीबच वाईट आहे असे नकारात्मक विचार नाही करत. ते स्वतःला माझ्या चुका आहेत, परंतु मी त्यातून शिकतो असे सांगतात. मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही किंवा मी त्यासाठी लायक नाही असे नकारात्मक विचार त्यांना कधीच येत नाही. ज्या व्यक्ती स्वतःबद्दल नकारात्मक विचार करत राहतात ते मानसिक दलदलीत फसतात आणि ते त्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा त्यांना दूर करण्यासाठी काही सकारात्मक कृती करा. उदाहरणार्थ, पुस्तक वाचा, व्यायाम करा, तुमच्या श्वासावर ध्यान द्या किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलून मन शांत करा. किंवा काहीही करा, पण स्वतःसाठी नकारात्मक विचार करू नका. यशस्वी आणि समजदार व्यक्ती कधीही स्वतःबद्दल अशा नकारात्मक गोष्टी करत नाहीत, कारण त्यांना हे माहीत आहे की जे आपण स्वतःबद्दल विचारतो आणि बोलतो तेच आपण बनतो. जे आपले विचार आहेत तेच आपले भविष्य ठरवतात. गुरु पुढे म्हणाले, चौथी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोकांची निश्चित ध्येये आणि प्राधान्ये असतात. जर तुमच्याकडे काही ध्येय नसेल तर तुम्ही पुढे कसे जाऊ शकता? जर एखाद्याला माहीत नसेल की त्याला कुठे जायचं आहे, काय साध्य करायचं आहे आणि त्यासाठी त्याला काय अंगीकारावं लागेल आणि काय सोडावं लागेल, तर तो कसा ओळखणार त्याची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता? जेव्हा एखाद्याला सकाळी लवकर उठण्याचं कारण नसतं तेव्हा त्याचा संपूर्ण दिवस फुकट जातो. त्याला कितीही वेळ मिळो, त्याचे प्रयत्न व्यर्थच जातात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी होतो कारण त्याला त्याच्या जीवनाचा उद्देश सापडला आहे आणि तो त्यासाठी काम करत आहे. बहुतेक लोक केवळ अपयशस्वी ठरतात कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश अद्याप सापडलेला नाही, आणि तेच आहे यशाची पहिली पायरी. सर्वप्रथम, आपले यश आपल्या विचारांवर अवलंबून असते, म्हणूनच आपले विचार नेहमी मोठे ठेवा. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे एक ठराविक इच्छा असेल तर तुम्हाला अधिक मिळत राहील, पण जर तुम्हाला काहीही हवं नसेल तर तुमच्याकडे जे काही आहे ते देखील तुमच्याकडून काढून घेतलं जाईल. म्हणून तुम्ही जे काही असाल त्याबद्दल नेहमी आभार माना आणि कृतज्ञ राहा. आणि तिसरी गोष्ट, आपली जाणीव हेच सर्वात मोठं रहस्य आहे, जे आपण विचारांच्या शक्तीचा प्रभावी वापर करून आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. यशाच्या मार्गावर यशस्वी लोक नेहमीच त्यांच्या जाणीवेला जागृत ठेवतात आणि त्याचा उपयोग करतात. गुरु पुढे म्हणाले, पाचवी सवय, जे लोक या जगात आपली मेहनत आणि प्रयत्नांमुळे यशस्वी आणि श्रीमंत बनतात ते त्यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी नेहमी इतरांचा आदर करतात. एक यशस्वी आणि निपुण व्यक्ती कधीही इतरांचा अपमान करत नाही किंवा टीका करत नाही. जोपर्यंत त्याला एखादी व्यक्ती अत्यंत ठोस कारणांसाठी त्याच्याकडून असे करण्यास भाग पाडत नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल,
कमी ज्ञान असेल किंवा दिसायला आपल्यापेक्षा चांगले नसेल, पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या व्यक्तीचा अपमान करावा किंवा त्याला कमी लेखावे. तो व्यक्ती घरातील नोकर असो, छोटा मुलगा असो किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो, एक खरा यशस्वी आणि समजदार व्यक्ती कधीही त्याला नीच ठरवत नाही. उलट तो त्या व्यक्तीला त्याच्या सामर्थ्यानुसार मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक लोकांना जरा कमी यश मिळालं की ते लगेचच त्यांच्यापेक्षा कमी असलेल्या लोकांना छोटं, हलकं किंवा तुच्छ मानू लागतात. त्यामुळे त्यांना जीवनात खरं आणि मोठं यश मिळवता येत नाही. जे लोक मेहनत करून यश प्राप्त करतात ते कधीही कोणालाही छोट किंवा कमी समजत नाही. 6वी सवय, जे सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक आहेत ते कधीही काम टाळत नाही. आज काम उद्यावर टाकू, आता मन नाही आहे, हवामान चांगले नाही, रात्री करतो, सकाळी लवकर उठून करतो, उद्या करतो, अशा सर्व कारणांपासून ते दूर राहतात. ते ढोंगीपणापेक्षा प्रामाणिक असतात आणि गोष्टी लवकर पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. ते हे ठरवून चालतात की जे काही करायचं आहे ते माझ्या हातातच आहे, तर कशासाठी आणि का त्याला उद्यावर टाकावं. त्यांनी आपल्या मनात एक गोष्ट ठरवलेली असते, जे काही करायचं आहे ते मीच करणार, तर त्यासाठी उद्याचं मानसिक ओझं का वाढवायचं. त्यामुळे ते काम तातडीने पूर्ण करतात. पण जे अपयशी असतात ते सतत काम टाळत राहतात. काम टाळण्यामुळे त्यांना तात्काळ आराम मिळतो, पण नंतर ते कामाच्या ओझ्याने दबून जातात आणि चिंता आणि तणावाने दबून जातात. म्हणून जर तुम्हाला जीवनात खूप यश मिळवायचं असेल तर आजचं काम उद्यावर टाकू ही सवय सोडून द्या आणि पहा, ही एक साधी पण प्रभावी सवय तुम्हाला किती दूर नेईल. 7वी सवय, यशस्वी आणि कार्यक्षम लोक कधीही जबाबदारीपासून पळ काढत नाही. ते कारणे बनवत नाही, तर जबाबदारीचा स्वीकार करतात आणि त्यातून शिकून पुढे जाण्याची संधी मानतात. असं म्हणतात ना की समजूतदारपणा हा वयाने येत नाही, तर जबाबदारी स्वीकारून येतो. आणि हे एक यशस्वी होण्याची इच्छा बाळगणारा व्यक्ती चांगलंच जाणतो. जीवनात त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात, यश किंवा फक्त निमित्त. निवड त्यालाच करायची असते. जो ख्या यशाची आस बाळगतो तो नेहमीच जबाबदारीची कास धरतो. पण जो अपयशी असतो तो सतत निमित्त शोधत राहतो आणि जबाबदारीपासून पळ काढत राहतो. तो नेहमी तक्रार करत राहतो की त्याला हे काम का जमणार नाही, का होऊ शकत नाही. त्याची ही मानसिकता त्याला तसेच बनवते आणि मग तो आयुष्यभर अपयशी आणि त्रस्त राहतो. म्हणूनच जर जीवनात यश मिळवायचं असेल तर आजपासूनच निमित्त बनवणं आणि काम टाळणं थांबवे. 8वी सवय, यशस्वी लोक कधीच इतरांची निंदा करत नाहीत आणि विनाकारण वाद घालत नाहीत. कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदा करणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणे हा मूर्खपणाचे लक्षण आहे आणि अशी सवय माणसाला कधीच पुढे जाण्याची संधी देत नाही. कारण अशा वागण्यामुळे तो स्वतःच अनेक शत्रू निर्माण करतो, जे नंतर त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. ज्या व्यक्तीला दुसऱ्यांमध्ये दोष काढण्याची सवय असते तो स्वतःहून त्याच्या यशासाठी मदत करू शकणाऱ्या व्यक्तीचीही निंदा करतो. त्यामुळे तो स्वतःच आपल्या यशाच्या मार्गावर मोठा अडथळा निर्माण करतो. दुसरीकडे जे लोक यशस्वी आणि श्रीमंत असतात त्यांना ठाऊक असतं की विनाकारण कोणाशी वाद घालणं किंवा निंदा करणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं आहे. हीच ऊर्जा ते इतर चांगल्या कामांसाठी वापरू शकतात. म्हणूनच अनेक वेळा यशस्वी आणि समजदार व्यक्ती योग्य माहिती असूनही इतरांना चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि शांत राहतात, कारण त्यांना आपली ऊर्जा आणि मानसिक शांतता विनाकारण वादात घालवायची नसते. म्हणून जर तुम्हाला तुमची संपूर्ण ऊर्जा एकाग्र करून आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आजपासूनच इतरांची निंदा करणे आणि वाद घालणे सोडून द्या. 9वी सवय, ह्या अर्थाने मेहनतीने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी यशस्वी होणारे लोक मद्यपान,
धूम्रपान आणि इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवतात. कारण मद्यपान किंवा धूम्रपान माणसाला नेमकं काय देतं? ते काही क्षणांसाठी तणाव आणि चिंता विसरायला लावू शकते, थोडक्यात मनाला तात्पुरती शांतता देऊ शकते. परंतु ज्या लोकांना त्यांच्या उद्दिष्टाची खरी जाण असते, जे आपल्या ध्येयाच्या दिशेने पूर्ण एकाग्रतेने आणि समर्पणाने कार्य करतात, त्यांना अशा बाह्य नशांची आवश्यकता नसते. त्यांना त्यांच्या कामातच समाधान आणि शांतता मिळते. त्यांच्या ध्येयासाठी केलेल्या प्रयत्नांतच त्यांना आनंद आणि प्रेरणा मिळते. खरं तर नशा किंवा व्यसन त्यांच्यासाठी असतात, जे आपल्या कामात टाळाटाळ करतात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अस्वस्थतेचा सामना करतात. अशा लोकांना कामाच्या तणावापासून सुटका मिळवण्यासाठी व्यसनांकडे वळावं लागतं. पण तिथेही त्यांना खरी शांतता मिळत नाही, उलट ती त्यांच्या आरोग्यावर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम घडवते. गुरुजींनी हे सर्व समजावून सांगून थांबले आणि शिष्याच्या डोळ्यात शांततेने पाहिलं. शिष्याला समजलं की गुरुजींचा उपदेश संपला आहे. त्याने गुरुजींना नम्रतेने वंदन केले आणि मार्गदर्शन घेऊन निघून गेले. गुरुजींच्या या विचारांमधून शिष्याला समजलं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध जीवन, सकारात्मक विचारसरणी आणि दृढ एकाग्रता किती महत्त्वाची आहे. नशा किंवा व्यसनांपासून दूर राहून आपले ध्येय साध्य करण्यासाठी मानसिक शक्तीची जाणीव ठेवणं हेच खरं यशाचं रहस्य आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला का? तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि SR प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे कमेंटमध्ये तुमचे विचार जरूर सांगा. धन्यवाद. नमो बुद्धाय.